बाईचा खूप घाईचा, एक ताईचा एक आईचा. खरंच, पण बाई म्हणजे काय हो नक्की? माझ्या मते बाई म्हणजे काम, घर, नोकरी, गडबड आणि महत्वाचं बडबड. मुलगी, ताई, बायको, आई अशा कैक भूमिका एक स्त्री सराईतपणे पार पाडते. एक लहानगी मुलगी ते बाई हा तिचा प्रवास विलक्षण असतो, नाही का? मी आले, निघाले असं म्हणत ती लहान मुलगी नव्या जोशात हे जग अनुभवायला बाहेर पडते. मग त्या अल्लड वयातून बाहेर येत मोठी होते आणि तिच्या मनात हळूच प्रेमभावना उमलू लागते. मग काय, तिचं संपूर्ण विश्व बहरून जात. आपल्या प्रियकराला खुश ठेवायला शृंगार करते, सजते, नटते, मस्त गुलाबी साडी नेसते आणि प्रेमाची अनुभूती घेते. आणि मग काय विचारता? हो, संसार सुरू होतो. तिची रोजची तारेवरची कसरत सुरू होते. एवढ्या सगळ्या रामरगाड्या तिचं स्वतःच विश्व मागे पडलेलं असतं. आता ती बायको, सून, आई अशा त्रिवेणी भूमिका करत असते. पण खरंच हा संसार रूपी गाडा ओढणं एका बाईलाच जमू शकतं. म्हणून तर मी म्हणते, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. तू सांग कसा इजनार, तू सांग कसा इजनार उडीचा धग धगता वनवा. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि दिसते मी भारी, ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते
तुझी राख